नमस्कार. आज आपण आलोय कपिकुल इथे आणि कपिकुलच्या उत्तराधिकारी आपल्या बरोबर आहेत कृष्णमयी. जय गजानन. आणि कपिकुल मेकॅट्रॉनिक्सचे सर्वेसर्वा आहेत पराग दादा. तर दोघंही आज आपल्या बरोबर आहेत आणि ताई सगळ्यात आधी मला विचारायचं की अध्यात्म आणि सायन्स ह्याची सांगड आपण कशी घेतली आपल्याकडे. जर तुम्ही गजानन महाराजांची पोथी वाचली असेल तर त्यामध्ये महाराजांना आधुनिक संत चिडामणी ही पदवी दिलेली आहे. आणि खरंच महाराज तसे आहेत की या समाजाला विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही कसं एकत्र जाऊ शकतं. कारण कुठलंही विज्ञान गाठायचं, शोध करायचा, यश मिळवायचं, अभ्यास करायचा, प्रयोग करायचा तर त्याचा बेस साधनेचा हवा की तुम्हाला त्यामध्ये लवकरात लवकर ती उत्तरं मिळतील. त्यामुळे साधना ही महत्वाची आहे. कुठलीही गोष्ट कुठल्याही क्षेत्रात, विज्ञानच असं नाही, कुठल्याही क्षेत्रात जर करिअर करायचं, यश गाठायचं तर साधना हवी. त्यामुळे आणि गुरुदेवांचं असं म्हणणं होतं की प्रत्येक जणच विचार करतो की मी परदेशात जाईन, तिथे शिक्षण घेईन, तिथे नोकरी करेन, पण आपल्या भारत देशाचं नाव आपण मोठं केलं पाहिजे. कारण ही ऋषी मुनींची, संतांची भूमी आहे. विष्णूंचे 10 अवतार इथे झालेले आहेत. त्यामुळे या भारत भूमीला जो आशीर्वाद आहे तो मोठा आहे. आपण आपल्या मातीचा अभिमान राखून आपल्या देशासाठी कार्य केलं पाहिजे. तर ही प्रेरणा देण्यासाठी त्यांनी परागच्या थ्रू आजच्या सगळ्या जनरेशनला, नवीन पिढीला आपण हा आदर्श ठेवण्यासाठी हे केलंय की अध्यात्म आणि सायन्स किंवा विज्ञान. पण ते कसं, आय थिंक पराग जास्त सांगेल. पण यामध्ये या आश्रमाची निर्मिती केली ज्यांच्या तपश्चर्येमुळे हे सगळं घडून आलंय किंवा ही ज्यांची संकल्पना आहे ते आमच्या सद्गुरू आपल्या सगळ्यांच्याच वेणा भारती महाराज, त्यांनाही मी वंदन करते. आणि ही संकल्पना काय आहे अजून आय थिंक हा इलॅबोरेट करेल. सगळ्यात पहिलं जय गजानन. आणि जो ताईंनी प्रश्न विचारला की अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड कशी घातली, त्याचं त्यांनी महाराजांच्या पोथीतलं उदाहरण दिलं. मी असं म्हणेन की या युगात याची सुरुवात झाली की मी असं म्हणेन कृष्णमयींपासून. कारण सगळ्यात पहिलं त्यांच्याचमुळे मी या कार्यामध्ये जास्त डीपली आलो आणि त्यांनी मला ज्या पद्धतीने महाराजांविषयी, आईविषयी ज्या ज्या काही आतापर्यंत मार्गदर्शन केलं की आत्ताही कायम करत आहात, तर मी तुम्हाला असं एका शब्दात सांगेन की हे ईश्वरीय आहे. आणि हा ईश्वरीय शब्द खूप डीप आहे. आम्ही तुम्हाला आता खूप उथळ सांगतो पण हा खूप डीप आहे. आता जर का विज्ञानाकडे यायचं असेल तर आईंनी असं सोपं सांगितलं होतं की जर का ईश्वर सर्वत्र आहे तर तो विज्ञानात देखील आहे. जसं आई म्हणल्या की आजच्या जगात जेव्हा भक्त प्रल्हादाला विचारलं गेलं की खांबात देव आहे का, तर ते म्हणले की हो आहे. तेव्हा हिरण्यकश्यपूने खांबाला लाथ मारली आणि त्यातून महाविष्णू प्रगट झाले. तर आई म्हणल्या देव आजही चराचरात आहे. आज जो नाहीये तो म्हणजे भक्त प्रल्हाद नाही. कारण तितकी निष्ठाच कुणाची नाहीये की ह्याच्यात देव आहे म्हणणे. परंतु आम्हाला आम्ही म्हणू की आम्ही खूप भाग्यवान आहोत की आमच्या सोबत प्रत्यक्ष ईश्वर आहे, प्रत्यक्ष आई या गजानन महाराज स्वरूप आहेत. आज आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातोय, ज्या ज्या इंडस्ट्रीमध्ये जातोय, बिलीव्ह मी हे सगळं म्हणजे आम्ही डोळ्यांनी बघतो की आई आज प्राईम मिनिस्टर ऑफ इंडियाला भेटतात तेव्हा आता मेक इन इंडिया विषयी बोलतात. आई आज बेसिकली आपल्या सगळ्यांना माहिती असेल की कपिकुल सिद्धपीठम हे मुख्य आश्रम आहे नाशिकमध्ये. या नाशिकच्या ज्या महंत आहेत त्या 1008 श्री महंत तपोमूर्ती परमहंस सद्गुरू श्री वेणा भारती महाराज असा आहे. तसंच आपल्यासोबत कृष्णमयी पण आहेत. आणि ह्यांच्याच आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने कपिकुल मेकॅट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड ही एक कंपनी आहे. त्याचा एक डिरेक्टर मी आहे आणि एक डिरेक्टर स्वतः कृष्णमयी मॅडम आहे.
या कंपनीच्या अंतर्गत आम्ही रोबोटिक्स आणि ऑटोमेशन मध्ये काम करतो. आध्यात्मिक क्षेत्रातही आणि अनेक लोक आहेत, हो अनेक जण अग्रेसर आहेत, विद्वान म्हणजे. आणि हे कृतिशील अध्यात्म असं म्हणूया जे आई करतायत. म्हणजे नुसतेच प्रवचन पारायण नाही तर स्वतः आधी केले आणि मग सांगितले. हा समर्थांचा उक्तीप्रमाणेचा मार्ग सद्गुरूंचा आहे. खरं तर त्यांच्यासोबत आपण एक छान इंटरव्ह्यू नक्की घेऊच या, करूच या. आणि मला हे सांगायला आवडेल सगळ्यांना की लांब राहून अध्यात्म काय आहे याचा विचार करू नका. इथे नाशिकला या, कपिकुलला भेट द्या सगळ्यांनी. इथल्या वातावरणात, इथल्या विचारांमध्ये एक जोडले जाल, खरं तेव्हा खरंच अध्यात्म आणि सायन्स काय आहे नक्की. आणि इथे जी एनर्जी आहे ऍक्च्युअल आल्यावर जी मिळते ती वेगळी आहे, ती येऊनच अनुभवली पाहिजे. जनरेशनला सुद्धा आवडणार असं बनवलंय आपण की टिपिकल घंटा किंवा असं आपण नाही ठेवलेलं. जास्तीत जास्त देवाच्या जवळ कसं जाता येईल हाच तो. हे सगळं मात्र कृष्णमणींचं नियोजन आणि आयडिया बघा, संकल्पना ती पण बघितलं तर इथे येऊन तरुण लोकांना कसं वाटतं किंवा प्रत्येकाला काय वाटतं की अध्यात्म हे एक उतार वयात करायची गोष्ट आहे. जेव्हा आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी संपतात आणि जेव्हा आपण काहीच निवृत्त झाल्यावर आपण काही करू शकत नाही, तर तेव्हा अध्यात्म करायचं. तर तेव्हा आईंनी सत्संगातलं एक वाक्य ते तुम्हाला सांगतो जे फार महत्वाचं आहे. तर आईंनी असं विचारलं की तुम्ही एखादं फुल ईश्वराला कधी वाहाल? तर जेव्हा ते ताजं आहे तेव्हाच आपण वाहू ना. जेव्हा त्याचं निर्माल्य होईल तेव्हा त्या फुलाचा ईश्वराला काय उपयोग? तसं आईने खूप सुंदर जोडलं की हे जे फुल आहे ते ईश्वराला तरुण वयात गेलं तरच त्याला जो उपयोग आहे. त्याचं निर्माल्य झाल्यावर उद्या मलाच जर का मदतीला 4 लोक लागली तर मी सेवा काय कशी करणार? बरोबर. त्यामुळे गुरुंचं म्हणणं की योग्य वय हे तेच आहे की ज्या वयात फक्त प्रल्हाद निघाले, ज्या वयात ध्रुव आहे, ज्या वयामध्ये समर्थ रामदास स्वामींना देव कार्याची किंवा विश्वाची चिंता लागली ते होतं वय वर्ष 5. तर हेच ते वय आहे. आणि आम्ही का फॉर्च्युनेट आहोत? कारण की आमच्यासोबत गुरु प्रत्यक्ष. एक वाक्य फक्त मी सांगेन आणि देन आय विल पॉज. थोडस मला जास्त बोलण्याची सवय, बट काय करू, अनुभव जेवढे महासागर तेवढं कमी आहे. खरं महासागराचं वर्णन मला पळीमध्ये करायचं सो इट्स डिफिकल्ट, बट तरी पण मी सांगेन आजच्या युगामध्ये जसं अर्जुनांना श्रीकृष्णांचं प्रत्यक्ष सहकार्य होतं रणांगणावर, तेव्हा श्रीकृष्ण कुठल्या सिंहासनावरती बसून धर्म कार्याला सहकार्य नव्हते करत, तर ते प्रत्यक्ष रथ चालवत होते. तसंच मी तुम्हाला म्हणेन आजच्या युगामध्ये आम्हा तरुणांना आईंचं फिजिकल मार्गदर्शन आहे की जे प्रत्यक्ष शॉप फ्लोअर वरती आहे. त्यांना ते एक आधुनिकतेत अध्यात्माची जोड, ती मूर्तिमंत बघायला मिळते. अगदी 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 अध्यात्म आहे पण तरी सुद्धा गुरु स्वतः उभे आहेत, फिजिकली त्या दाखवत आहेत. तेव्हा लोक असं आम्हाला विचारतात की हा पण एक कॉमन प्रश्न आहे जो विचारतात की बाबा गुरु टेक्निकल बॅकग्राऊंडचे आहेत का, असं सामान्य प्रश्न येतात. इंजिनिअरिंग केलंय कोर्स का काय शिकलेलं आहे वगैरे. तेव्हा मी लोकांना असं सांगतो की जो माझा अनुभव आहे आणि जो गुरुंनी सत्संगात सांगितलं हे स्वसंवेद्य ज्ञान, हे ज्ञान शिकून नाही. ज्याच्याकडे ब्रह्मांडाचं रहस्य लिहिलंय ज्यांनी स्वतः, त्या संपूर्ण सृष्टीचं रहस्य ज्यांच्याकडे आहे त्यांना हे काहीच नाही. हे नॉलेज त्यांच्यासाठी अगदी सहज आहे. ते लिखाणही त्यांचं विलक्षण आहे, आध्यात्मिक रहस्य सगळं छान. अनुभव घ्यायला इथेच यायला हवं, सगळी माहिती घ्यायला. कपिकुल.com विषयी कोणी सांगेन, जे लोक तुमचे व्ह्युअर्स बघतील तर तुम्ही जरूर, आपली वेबसाईट आहे www.kapikul.com नावाची, त्याला तुम्ही जरूर एकदा व्हिजिट द्या. आणि युट्यूबवर चॅनल आहे, त्याच्यावरती कृष्णमय पण अतिशय सुंदर आध्यात्मिक मार्गदर्शनाचे काही छोटे छोटे भजन, काही शॉर्ट्स असे पण आहेत. जरूर लोकांना मी सांगेन की तुम्ही त्याचा आपण ऐकलंय त्याच्यावर आणि बऱ्याच ठिकाणी आपले इन्स्टॉलेशन चालू आहे. तर त्याबद्दलही दादा तुम्हीच सगळ्यांना सांगा, म्हणजे ते ज्ञान पसरेल नक्की काय आहे. बेसिकली आईंचं असं म्हणणं की सोलर का बाबा, तर आपण प्रत्येक बाबतीमध्ये अवलंबून नाही पाहिजे. खरं, तर आपण स्वतंत्र आणि स्वावलंबनावर चाललं पाहिजे. तसंच आज पॉवर ही जी गोष्ट आहे याची आवश्यकता आहे. आणि आपल्या नशिबाने भारत जो आहे, भारत देश, त्याच्यामध्ये सूर्याचं वरदान आहे, कारण आपल्याकडे मॅक्झिमम सनलाईट. अगदी. त्यामुळे कपिकुल मेकॅट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे आपले काही सोलर प्रोडक्ट्स पण आहेत, त्याच्यामध्ये घरातले अगदी छोटे, म्हणजे अगदी आदिवासी पाड्यांमध्ये जिथे वीज नाही तिथे छोटे छोटे आम्ही मोबाईल चार्जर्स काढलेले, की छोटे युनिट म्हणजे तुम्ही सूर्य दिवसभर चार्ज करा आणि तुमचा मोबाईल फॅन चालतो, एक बल्ब लागतो, लागेल, 2 बल्ब लागतील, एक घरातला पंखा चालेल, फ्री ऑफ कॉस्ट.
जिथे वीजही पोहोचली नाहीये, जिथे कुठल्याही प्रकारचं रिमोट लोकेशन आहे, काहीच नाही, पण सूर्य आहे, तिथे मोबाईल चार्जर आपण देतो, तो आपण काढलाय. ही देखील आईंची संकल्पना आहे की रिमोट लोकांपर्यंत, कारण आज मोबाईलची गरज आहे, लोड शेडिंग असते, तो एक विषय. दुसरं, मोठ्या प्रमाणात जर का तुम्ही म्हणलात तर आम्ही एक आमचा सोलर स्ट्रीट लाईट असं एक प्रोडक्ट आहे की ज्याच्यामध्ये दिवे चालू आणि बंद पण आपोआप होतात, ऑटोमॅटिक होतात. सूर्य मावळला की दिवे आपोआप लागतात आणि सकाळ होईपर्यंत ते पूर्ण चालू असतात. परत सकाळ झाली, सूर्यनारायण आले की परत ते त्यांचं ऑटो ऑफ होतात. याची पण गरज आहे. असे आतापर्यंत आम्ही भरपूर म्हणजे हजारोच्या संख्येमध्ये आम्ही स्ट्रीट लाईट्स बसवलेले आहेत. आणि मोदीजींनी म्हणूनच कौतुक केलं होतं गुरुदेवांचं की ही स्वावलंबनावर चालणारं मंदिर आहे. म्हणजे ही तरुण मुलं हे काम करून त्यातनं स्वतःला काही घर बंगला किंवा विवाह हे काही न करता तो पैसा सगळा जनकल्याणासाठी, अन्नदानासाठी, उत्सवांसाठी देतात. हे खूप त्यांना विशेष वाटलं. त्यामुळे हा पाठ वेगळा आहे. खरंच आहे. आणि भिक्षा फेरी सुद्धा आपली वर्षातनं त्या सगळीकडे असते, विविध ठिकाणी असते. म्हणजे नुसतं नाशिक असं नाही, पुण्याच्या मंडळींना सुद्धा कनेक्ट होता येऊ शकतं. मुंबईचे आपले काही ठिकाणं आहेत. आता सेवेचं पुढचं 25वं वर्ष आहे. म्हणजे संपूर्ण गुरुदेवांना संन्यास घेऊन व्रत अनुष्ठान करून 25 वर्ष पूर्ण होत आहेत. ते खूप मोठी गोष्ट आहे. 12 आणि 12 असे 2 तप म्हणतो, 24 वर्षाचे. आणि ते कम्प्लीट होऊन 25वं वर्ष आणि ते गुरूंचं दर्शन, ते सगळं खूपच आध्यात्मिक लेवलवर जर बघितलं तर ते खूप विशेष आहे. गुरुदेवांकडे जे ज्ञान आहे ते विलक्षण आहे. तुम्ही कोणताही प्रश्न घेऊन या, त्याचं उत्तर त्यांच्याकडे आहे. खूप त्यामुळे तो अनुभव त्यांना भेटून की ईश्वराला भेटल्याचा अनुभव, ईश्वराला ऐकल्याचा अनुभव आणि ईश्वर कसा वर्ततो, त्याचं प्रेम कसं आहे, करुणा कशी आहे, हे गुरुदेवांना बघून कोणीही अनुभवू शकतो. आणि अजून मी म्हणेन गुरुदेवांविषयी की आपल्या सगळ्यांना मराठी लोकांना मिळून विशेष करून अभिमानाची गोष्ट आहे की एक स्त्री संन्यासी खरं महाराष्ट्रातल्या ज्या आहेत की ज्यांना राजदंड प्राप्त आहे, राजछत्र, काशीच्या शंकराचार्यांनी ज्यांना सन्मानित केलेला आहे. तर असं असणं ही पण आजच्या युगात मी म्हणेन खूप मोठी गोष्ट. कारण स्त्रीने एवढं धाडस करणं, उमरा ओलांडणं, आपल्या म्हणजे सगळा संघर्ष किती जो झालेला आहे तो आम्ही डोळ्यांनी पाहिला आहे. हे इतकं सहज कार्य नाहीये. हे खूपच यामध्ये खडतर परीक्षा परमेश्वरही घेतो, समाजही घेतो आणि त्यातनं पुढे जाणं एका स्त्रीनी खूप आजच्या काळात कठीण आहे. पण ते गुरुदेवांनी धाडस केलंय. साक्षात महाराज तर आहेच. खरंच आहे. आणि गुरुदेवांचं सुद्धा आपल्याला त्यांच्या तोंडातनं शब्द चॅनल साठी म्हणजे म्हणते मी तो आशीर्वादच आपल्याला त्याच्यासाठी आधी काहीतरी साधना करावी लागेल आणि मगच तो हो येईल किंवा तो क्षण येईल. आपण प्रार्थना करू. नक्कीच. आणि खूप आभार, खूप धन्यवाद. गुरुदेवांना असं फार जाहिरात प्रकरण नाही आवडत. ज्याचा योग आहे, जो शोधणारा आहे, जो जिज्ञासू आहे अध्यात्मात, तो आपोआप इथे येणारच येणार असं आहे. आणि माझ्यासारखे असे भरकटलेले पण येतात मी असं म्हणेन. कारण काय, जसं तुम्ही म्हणाल की वेळ हा काढावा लागतो. खरं, अध्यात्म सेवा करण्यासाठी वेळ काढावा लागतो. आवड आहे तिथे सवड आहे. त्यामुळे आवड पाहिजे की सवड आपण मिळते. खरं सांगू का, आपण सगळेच भरकटलो. का बरं? कारण आईंनी सांगितलं की ज्याचा धागा ईश्वरापासून तुटलाय ना, तो भरकटलेलाच आहे. खरं. त्यामुळे आणि तो जोडून देणारा गुरुदेव, सद्गुरू आहे. देणारे सद्गुरू. त्यामुळे तसं बघितलं तर विना सद्गुरू हे जगातली प्रत्येक व्यक्ती भरकटलेलीच. परंतु जर का गुरुदेव आयुष्यात असतील तर मात्र आपण नक्की एंडला आपल्या एक सुखी आनंदी जीवन असं आपण त्याला म्हणू. की प्रत्येकाने संन्यास घ्यावा आणि असं नाहीये, पण जे जीवन जगतोय त्यात आनंद, सुख, समाधान, ज्ञानपूर्ण जगणं हे बेस आहे. साधनापूर्ण जगणं. म्हणजे मी हे निश्चित म्हणेन की पुण्यात भिक्षा फेरी आहे तेव्हा निश्चित आम्ही ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे ना. भिक्षा फेरी विलक्षण आहे. शहारे येतील असा तो अनुभव आहे. त्याला आम्ही झंझावाती भिक्षा फेरी म्हणतो. तर ते सोबत राहूनच अनुभवता येईल. आणि त्या काळात गुरुदेवांच्या मागे चालणं 5 पावलं तरी ही खूप पुण्याची गोष्ट आहे. त्यामुळे ते पुणेकरांना लवकरच साधारण 15 जानेवारी ते 18 जानेवारी तर 4 दिवस भिक्षा फेरी पुण्यात आहे. धन्यवाद. जय गजानन.